डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत असभ्य वर्तन केले। वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्यांच्या हातून माईक खेचलाय। भोसरी येथील निओ रिगल या सोसायटीमधील ही घटना आहे। आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय दिलं नव्हतं। आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचं राव केलं। साधा लेखनिक माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं। हॉस्पिटलमध्ये राजकारणातली सुसंस्कृतता जपली पाहिजे। वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माईक घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण अकारण वळसे पाटील साहेबांवर आता टीका करू नका, कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे। निवडणूक येते जाते, पदं येतात जातात, पण राजकारणाचा स्तर हा घसरू नये हे प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, नेमका काय प्रकार घडलाय? नक्कीच जगदीश, खरं तर काल पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील इंद्रायणी नगरमध्ये अमोल कोल्हे जे ते प्रचारासाठी आलेले होते आणि प्रचारासाठी आल्यानंतर तिथील एक ज्येष्ठ नागरिक जो आहे तो त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी अमोल कोल्हेंसमोर बोलायला म्हणून उभा राहिलेले होते आणि त्यांनी जे ते अतिशय कडवट शब्दांमध्ये दिलीप वळसे पाटलांवरती टीका करायला सुरुवात केलेली होती आणि या टीकेला सुरुवात केल्यानंतर अमोल कोल्हेंना हे जाणवलं की ही भाषा योग्य नाही ज्येष्ठ नेत्यांबद्दल असं बोलताना, त्यामुळे लगेच अमोल कोल्हेंनी जो आहे तो त्यांच्या हातून माईक हिसकावून घेतलेला पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ जो आहे तो आज सकाळपासून अनेक सोशल मीडियाच्या अकाउंटवरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय। कशा रीतीने अमोल कोल्हे सुसंस्कृतपणाने राजकारण करतात अशा प्रकारचं चित्र जे आहे ते सोशल मीडियावरती सध्या पाहायला मिळते। त्यामुळे अमोल कोल्हेंनी दिलीप वळसे पाटलांच्या विरोधामध्ये किंवा कडवट भाषेमध्ये बोलताना ज्येष्ठ नागरिकांना यावेळेस आपल्याला रोखलेलं पाहायला मिळाले। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हातून माईक काढून घेतला। हे ज्येष्ठ नागरिक टीका करत होते, यावेळेस अमोल कोल्हे यांनी हे वर्तन केलं। डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू आहे। पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। वळसे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्यांच्या हातून अमोल कोल्हे यांनी माईक काढून घेतला।